तर आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे साधू महंतांमध्ये तीव्र संताप उमटलेला आहे। काय नेमक्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत पाहूया। अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे। वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही 14 रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही। उलट फलमूल शिनो दांतो तापसो ब्रह्मचारिणो, प्रभू रामचंद्र फलमूल कंदमूल खाऊन ब्रह्मचर्य धारण करून 14 वर्ष त्या ठिकाणी राहिलेत असा उल्लेख येत असताना आज अयोध्येच्या संदर्भामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये राममय वातावरण झालं असताना राक्षसांना जसा त्रास होतो त्याच पद्धतीचा त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय। एक प्रकारे असं दिसतंय की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, त्यांच्यावरती उपचाराची गरज आहे आणि असं वक्तव्य करून तमाम हिंदूंची ते भावना दुखावत आहे। त्यांना धर्मशास्त्राचं कोणतंही ज्ञान नाही आणि जितेंद्र आव्हाडांना मी आव्हान देतो की त्यांनी नाशिकला येऊन प्रभू रामचंद्र रामायण या विषयावरती शास्त्रार्थ करावा आणि आपलं ज्ञान सिद्ध करावं।